इकडून घेतो काही नाही जटाधरं पाण्डुरंगं शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयं भजे गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. प्रथमतः सगळे दत्तभक्तांना दत्तजयंती उत्सवाच्या शुभेच्छा देऊन दत्तजयंतीच्याबद्दल 2 शब्द सांगतात. आज श्री क्षेत्र पिंपळेश्वर दत्त मंदिर या भव्य संस्थानाचे दत्त जयंती उत्सव वर्षपद्धतीप्रमाणे अनुवर्षसुद्धा सगळे कमिटी आणि सभासद सगळे भक्तजना हांगा चिंचोळी ग्रामस्थान सगळे एक चित्ताने कृतान जाऊन म्हटल्यार सगळ्यांनी एक जावन वैभवान उत्साहान साजरा करतात. या दत्त जयंती उत्सव वर्षानुवर्ष लोकांचे सहयोग सहभाग आणि प्रतिसाद खूप बरे रीतीन चलता बरे रीतीन चालू आसा आणि तिथं दत्ताची तिथे पूर्ण कलावृत्तीसुद्धा वर्षानुवर्ष वैभवान सण जातात. ते प्रमाणे वर्षसुद्धा आम्ही दत्तजयंती उत्सव सकाळी 6 वाजता काकड आरती त्यानंतर अभिषेक भाविकाकडे आणि 12:30 परत भिक्षामध्ये मधुकरी सगळ्यांनी एक जाऊन मधुकरी गावान हंगा मधुकरी मागतात आणि 12:30 आरतीचे कार्यक्रम असतात. आरती झाल्यानंतर महाप्रसाद नंतर कीर्तन महाप्रसादात जवळजवळ 10,500 लोक प्रचंड गर्दी आणि कीर्तन 3:30 कीर्तन सुरू जाऊन 5 अंक दत्तजन हे जाऊन आता सगळे दत्ताचे दर्शन घेतात. बालमूर्तीचे दर्शन घेतात. सांची 9:30 पालखी देवाच्या परिसरातून पालखीचे अंगोत्सव दर्शन सांगत जातात आणि उत्सवाच्या सांगता जातात. ही सगळ्यांनी विनंती असते या उत्सवाच्या सगळ्यांनी संयम सहभाग दत्ताची कृपेन या आशीर्वादाचे लाभ घेवचे सगळ्यांनी आणि दत्ताचे आशीर्वाद सगळ्यांक मिळते आणि सगळ्यांक बरे जावचे आणि सगळे गावान आणि सगळे दत्त मिळतात. सगळे सुख शांती समृद्धी समाधान सगळ्यांक मिळते. दत्तभक्ती आणि दत्ताचे बद्दल प्रेम आणि सगळे एक जाऊन उत्सव करपाची शक्ती दत्तान दिवचे म्हणून आम्ही मागता देवा कडेन आणि सगळ्यांक बरे जावं म्हणून एकदा मागून आणि सगळे आमचे भारतवर्षात या उत्सवाचे तलपोक फल सगळ्यांक मिळचे सगळ्यांक मिळून की सगळ्यांचेच बरे जावं म्हणून आम्ही देवाकडे मागून सगळ्यांक आशीर्वाद दिता. देव सगळ्यांक बरे करूं.